प्रजासत्ताक दिनी प्रहार संघटनेचे घंटानाद आंदोलन. अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार अपंग क्रांती व दिव्यांग क्रांतीच्या सर्व दिव्यांगांनी घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील दिव्यांगांना प्रतिमाह 6,000 पेन्शन तातडीने लागू करण्यात यावी. उत्पन्नाची अट 1.5 लाख करण्यात यावी. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल देण्याचे धोरण तयार करून ते स्टॉल दिव्यांगांना तातडीने वाटप करण्यात यावे. दिव्यांग कल्याण विभाग स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतील सदर विभागाकरिता 2063 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु आज तागायत भरली गेलेली नाहीत. ते तातडीने भरण्यात यावे. संजय गांधी निराधार योजना व महापालिका हद्दीतील दिव्यांगांना दरमहा नियमित निर्वाह भत्ता मिळण्यात यावा. अशा विविध मागणीकरता राज्यव्यापी आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. या आंदोलनात प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पोपट शेळके, जिल्हा सचिव हमीद शेख, अरविंद म्हस्के, रघुनाथ दत्तवळे, विठ्ठल जाधव, मनीषा जगताप, मोहसिन शेख, संदीप विटकर आदी दिव्यांग प्रतिनिधी भगव्या टोप्या व प्रभू श्रीरामाच्या शाली घालून सहभागी झाले होते. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.